आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntoonkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. रिपब्लिक डे. आज रिपब्लिक डे होता आणि आई बाबा आणि गट्टू चिंकी आणि त्यांच्या सगळ्या मित्रांना दिल्लीला घेऊन आले होते. सगळेजण रेड फोर्टच्या फ्रंट गेटवरती उभे राहून परेड सुरू होण्याची वाट पाहत होते. सगळ्या मुलांनी 3 रंगांच्या टोप्या घातल्या होत्या. मुलांची एक्साइटमेंट पाहून आई बाबा सुद्धा खूप खुश होत होते. वाव बाबा, हे सगळं डेकोरेशन तर किती सुंदर आहे. असं डेकोरेशन मी याआधी कधीच पाहिलं नाहीये. हो चिंकी, रिपब्लिक डे खूप स्पेशल असतो ना, त्यामुळे खूप सारे लोक एकत्रित येऊन या एरियाला डेकोरेट करतात. काका काका, तुम्ही आमच्या सगळ्या मित्रांचा एक फोटो प्लीज घ्या ना. मागे हा रेड फोर्ट आणि त्याचं डेकोरेशनही आलं पाहिजे. मी घरी जाऊन माझ्या आई बाबांना दाखवेन ते. हो हो मुलांनो, या तुम्ही सगळे एकत्र उभे राहा. मी तुमचा एक छान फोटो काढतो. हा, मग बाबा सगळ्या मुलांचा एक फोटो घेतात. हा रेड फोर्ट किती मोठा आहे. काका, हा किती जुना आहे. बेटा, हा रेड फोर्ट 1639 ते 1648 मध्ये बनवला गेला होता. म्हणजे हा जवळपास 375 वर्ष जुना आहे. 375 वर्ष? हो मुलांनो. इतकंच नाही, तुम्हाला माहितीये का पूर्वी इथे मुघल शासन करत होते ते. ओ वाव, म्हणजे इतक्या मोठ्या महालात राहायची खूप मजा येत असेल ना. हो बंटी, तू एकदम बरोबर बोलतोयस. बरं घ्या, तुम्ही आधी ज्यूस पिऊन घ्या. थकले असाल ना. मग आई सगळ्या मुलांना पिण्याकरता ऑरेंज ज्यूस देते आणि मग सगळेजण थोडा वेळ आपापसात बोलतात. अहो बाबा, किती उशीर झालाय हो. आता ही परेड कधी सुरू होणार? हो बाबा, वेळ तर झालीये ना. गट्टू चिंकी, आता आपले प्रेसिडेंट राष्ट्रपती भवनाहून फ्लॅग होस्टिंग करतील. मग परेड सुरू होईल. मग परेड या सगळ्या पॉइंट्सना कव्हर करेल. नॉर्थ ब्लॉक, जंतर मंतर, शास्त्री भवन, प्रगती मैदान, रेड फोर्ट, जामनगर हाऊस आणि पार्लमेंट हाऊस आणि रिसेप्शन हाऊस. ओहो, इतके सगळे पॉइंट्स. मग सगळ्या पॉइंट्सवर आपल्यासारखे बरेच लोक उभे असतील ना. हो गट्टू, देशभरातून लोक परेड बघण्यासाठी येतात इथे. आणि तुला हे माहितीये की हे सेलिब्रेशन फक्त एका दिवसाचं नसतं काही, तर 3 दिवस चालतं हे. अरे वा, मग तर इथे छान वातावरण असेल ना. हो गट्टू, सगळं वातावरण देशभक्तीने भरलेलं असतं. आणि जेव्हा आपल्या राष्ट्रपती मॅडम फ्लॅग होस्टिंग करतील, तेव्हा राष्ट्रगीत जनगण मन सुरू होईल. आणि तेव्हा इंडियन आर्मी रेजिमेंट 21 तोफांची सलामी देतील. 21 तोफांची सलामी? वा बाई, हे ऐकूनच किती भारी वाटतंय. सगळी मुलं आईचं हे बोलणं ऐकून आश्चर्यचकित होतात. ओहो, म्हणजे सगळं एरिया बंदुकीच्या आवाजाने दुमदुमून जात असणार ना काकू. हो हरी बाळा, ही 21 तोफांची सलामी ऐकून सगळा देश देशभक्तीने भारलेला असतो. आणि असं आपण आपल्या राष्ट्रध्वजाला आणि राष्ट्राला सन्मान देण्यासाठी करतो. मी तर कायम टीव्हीवरच परेड पाहिलीये. आज प्रत्यक्षात पाहण्यासाठी मी खूप एक्साइटेड आहे. हो काकू, काकांचं हे बोलणं ऐकून मला तर वेटच करवत नाहीये. लवकरात लवकर परेड इथून जावी. मी तर आपला तिरंगा सगळ्यात वरती धरणार आहे. अरे वा, हा छोटासा झेंडा खूप सुंदर आहे बरं हरी. थँक्यू काका. फक्त हरीकडेच नाही बाबा, आमच्या सगळ्यांकडे हे झेंडे आहेत. आम्ही काल रात्री उशिरापर्यंत जागून बनवलेत. आम्ही आमच्या हाताने बनवलेल्या झेंड्याला फडकवून रिपब्लिक डे साजरा करू. सगळी मुलं आपापला झेंडा हवेत फडकावून बाबांना दाखवू लागतात. अरे वा मुलांनो, ये होईना बात. तुमच्यासारख्या छोट्या छोट्या देशभक्तांना पाहून मला खूप आनंद होतोय. तुम्ही लाईव्ह बघा ना, परेड सुरू झालीये का ते. आम्ही सगळे तयार होतो परेडच्या स्वागतासाठी. हा, थांब. मुलांनो, परेड कर्तव्य पथापासून सुरू झालीये. आता तुम्ही सगळे रेडी व्हा. थोड्याच वेळात आपल्या देशाचे वीर जवान आपल्या समोर असतील. त्यांचं आपल्याला मनोधैर्य वाढवायचंय. तर मुलांनो, हाऊस द जोश. होय सर. तेवढ्यात सगळी लोक एकदम शांत होतात आणि एकाच दिशेला एकटक पाहू लागतात. ढोल ताशांसह सगळी लोक परेडचं स्वागत करतात. गट्टू चिंकीही आणि त्यांचे मित्रही एका जागी उभे राहतात. चला मित्रांनो, आता वेळ झालीये.
पटापट आपल्या जागा घ्या आणि सुरू व्हा. गट्टूच्या इशाऱ्यावरती सगळी मुलं आपापल्या जागेवर उभे राहून लेफ्ट राईट करत परेड करू लागतात. लेफ्ट राईट लेफ्ट, लेफ्ट राईट लेफ्ट, लेफ्ट राईट लेफ्ट. ही मुलं कितीतरी दिवसांपासून आपल्या परेडची प्रॅक्टिस करत होते. ह्यांना त्यांच्या परेडने मेन परेडला सपोर्ट करायचा होता. अरे वा, ही तर खूप छान आयडिया मुलांनो. तुम्ही तुमच्याच जागेहून परेड करून परेडचा हिस्सा होताय. व्हेरी गुड. द्या, मी या सगळ्यांचे फोटो काढते. किती मस्त दिसतायत सगळे. शाब्बास मुलांनो, अशाच उत्साहाने परेड करत राहा. मग आई सगळ्या मुलांचे फोटोज आणि व्हिडिओज क्लिक करते. गट्टू चिंकी आणि त्यांच्या मित्रांचा जोश पाहून आजूबाजूचे लोक देखील खूप खुश होते. सगळ्या लोकांनी परेड एन्जॉय केली आणि भारत माता की जय, वंदे मातरम, जय हिंदच्या नाऱ्यांनी सगळं वातावरण भारावून गेलं. तर अशा प्रकारे गट्टू चिंकीने रिपब्लिक डे साजरा केला. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.